जय महाराष्ट्र मित्रांनो, कशी प्रॅक्टिस कशी चालू आहे मित्रांनो? मित्रांनो, मला एक पहिली गोष्ट म्हणायचं आहे की तुम्हाला कोणी तुमच्या पाहुण्या रावळ्यातलं विचारतं का की बाबा तुझी प्रॅक्टिस कशी चालली? बाबा काय करतोय? पोलीस भरती करतोय, तुला काय अडचण आहे का? हा बाबा, अडचण असेल तर मी मदत करतो बाबा. दर खिशातलं मागं ₹100 तुला दर खर्चायला, आणि काय तर बाबा तुला होईल. की तू बाबा बूट फाटला, हे माझ्या खिशातलं बाबा ₹400 दर, तुला ते फाटलेलं बुटाड चांगलं घे, चांगला पळशील, या वर्षी पोलीस होऊन जाशील बाबा, आई बापाला सावलीत बसवशील. असं कोण पाहुणं रावळं बनतं का? पाहुणा रावळं बघतो, त्याचं कधी वाटोळं होईल आणि कधी मला आनंद होईल. आपण काय करायचं, 1 किलो पेढे घ्यायचं, पोलीस व्हायचं आणि त्यात थोबाडा फेकून मारायचे. बाबा खा, चावून खाण्यात तसाच गिळ. आता बुक्क तसाच नरड्यात अडकला तर मी बुक्की घालून खाली पाडतो, पण तो पेढा खा माझ्या कष्टाचा. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा, पोलीस चालक, शिपाई निवड, संपूर्ण माहिती कोणाची? महेश आवळे. कोण? महेश आवळे, 2017 पोलीस. समजा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. सगळी माहिती मी चालक पदाबद्दल सांगणार आहे मित्रांनो. निवड कशी होते, काय कसं, ग्राउंड कसं, किती पळायचं, काय करायचं, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, पहिली गोष्ट ध्यानात घ्या, आपण पोलीस शिपाई पदाची आपण भरती देतो. 1600 मीटर, 100 मीटर गोळा फेक. पण आता चालक पदासाठी 2 इव्हेंटच ठेवले जातात. एक इव्हेंट 100 मीटर कट करून टाकलेला आहे मित्रांनो. नाहीतर आपण 3-3 50 पैकी मार्क 45 पडायचं, तर आपल्या नाकी नव्हेच नको बाबा. अरे चालक पदाचं फार 45 प्लस मेरिट लागते. पण सरकारने शासनाने दोनच आपल्याला इव्हेंट ठेवले मित्रांनो. आपल्या फायद्याची गोष्ट आहे. 1600 मीटर बाबा, इथं बाबा आपल्याला 27 पडले, किंवा आपला 5-12 टायमिंग आला, 5-20ला, 5-25ला, 5-29ला, तरी आपल्याला 27 मार्क मिळेल. बाबा इथं बाबा आपला 2 मार्काचा कोवळ गेला बाबा, इथं आपल्याला 18 मार्क पडले, किती झालं? 45. समजलं मित्रांनो? तर हे 45 मार्क आपल्याला सोप्यात मिळून जाणार आहे. आपल्या 2च म्हणजे प्रॅक्टिस करायचे. पण ह्यासोबत आपण शिपाई पदाचा पण फॉर्म भरून टाकतो. का? कारण की बाबा रिस्क नको घ्यायला. चालकला नाही झालं तर बाबा मी शिपायला होईन, शिपायला तर बाबा जेलला होईन, जेलला नाही तर SRPF ला होईल, SRPF ला कुठेतरी खबरडबा करून बॅट्समनला तरी होऊन जासाल मित्रांनो. तेवढी प्रॅक्टिस करतो मी. ती पेपाने वाजवतो बाबा, ते बॅट्समनचं सर्टिफिकेट काढतो बाबा. ह्या वर्षी कुठं रिस्क घेतो, मागचे 5 वर्ष केस पिकली, लग्नाला लोक घरचे फार शिवाय द्यायला लागतो, नोकरी नाही, काय नाही, पाहुण्याला चर्चा व्हायला लागली बाबा, पोरगाला अजून नोकरी नाही, बॅट्समन तरी पोलीस होऊन जातो. मरू दे तिकडे बाबा, लई काटाळू या भरतीला. त्याच्यामुळे ह्या दोन्ही म्हणजे चांगली प्रॅक्टिस करायची. 1600 मीटर मित्रांनो, ग्राउंडवरती थांबल्या कसं धाकधूक धाकधूक धक्क धक्क होत हे मित्रांनो. या फार आपल्या किती पण बादशा असला 1600 मीटरला, तरी त्या ट्रॅकवर थांबला ना, भरतीच्या असू द्या किंवा आपल्या ग्राउंडच्या डेमोला असू द्या, प्रत्येकाची फाटते. कारण कसं आहे, ते 1600 मीटर 4 राऊंड त्या एकाच रिदमने पळायच्यात मित्रांनो. आणि 5 मिनिट 10 सेकंद आतमध्ये जीव मुठीत धरून त्या शेवटच्या राऊंडला मित्रांनो, आपल्या डोक्यामध्ये काय काय आठवतं की बाबा मला पूर्ण करायचंय, नाही बाबा मला सोडायचंय, शेवटचे 200 मीटर आले ना, नाही शेवटचे 100 मीटर राहिले. मग घरचे कोणतरी आठवतं, शेजारचं कोणतरी आठवतं, ती आठवण्यात तो आठवतो मित्रांनो. कसं बस 1600 मीटरची फिनिशिंग करतो आणि टायमिंग 5 मिनिट 9 सेकंद देतो. काय आनंद तो होत असेल त्या पोराला की बाबा माझा टायमिंग आउट ऑफ आलाय. पण त्याच्या मागचं कष्ट लय होतं मित्रांनो. 1600 मीटरचा आउट ऑफ पोरं क्वचित असतात, जबरदस्त असतात. आणि गोळा काय, कोण येतंय फेकीत लांब, कोण येतंय फेकीत लांब, कोणी म्हणजे भरपूर जण गोळा आउट ऑफ फेकतात मित्रांनो. कारण की ते ताकदीचा विषय, टेक्निकचा विषय. पण ताकद तर प्रत्येकात ऑलरेडी असते, समजलं का? पण ह्याच्यासाठी ना मित्रांनो, ह्याच्यासाठी हे दिसले का, 166 मीटर, समजलं का? ह्याच्यासाठी किंग लागतो बादशाह. ते कंबाईन करून मित्रांनो हे मार्क आणायच्यात 45 प्लस. प्रत्येक जिल्ह्यात 45 प्लसच मित्रांनो मेरिट लागते, समजलं का? एवढं समजून गेलं तुम्हाला, पुढे सांगतो. पण ह्याच्यात दुसरी गोष्ट सांगतो की आपल्या ह्याच्यामध्ये हाईट किती लागते. मुलांना 165 सेंटीमीटर हाईट, मुलींना 158 सेंटीमीटर हाईट. इथं मित्रांनो त्यांनी 3 सेंटीमीटर मुलींसाठी हाईट वाढवलेली आहे. त्यामुळे ही गोष्ट मुलींनी ध्यानात ठेवा, समजलं का? आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी ह्याच्यातच सांगून टाकतो. मुलांसाठी छाती मित्रांनो 79 सेंटीमीटर प्लस 5 म्हणजे प्लस 5 84 सेंटीमीटर म्हणजे फुगून. मित्रांनो असं थांबायचं एकदम रिलॅक्स मध्ये, एकदम असं हे करून टाक. 5 सेंटीमीटर बसले पाहिजे, काही 10 सेंटीमीटर बसते, माझे 10 सेंटीमीटर बसले होते, माझा विषय जरा वेगळा होता. समजा मित्रांनो हे 84 सेंटीमीटर, बाकी मुलींना फक्त हाईट आहे आणि तुम्हाला हे समजलं का? तुम्हाला फिजिकल सगळं समजून गेलं. हे
प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो, तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवतो. पण काय काय नवीन विद्यार्थी पोलीस भरतीच्या क्षेत्रात उतरताना काय माहित नसतं, त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो. नाही तर माणसानं हे मास्तर लय स्वतःला शहाणं समजत काय, आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण तरी सुद्धा मित्रांनो बनवतोय. आपले नवीन भाऊ नवीन भरतीच्या क्षेत्रात उतरले, तुम्हाला कॉम्पिटिशनला समजलं का, ते येथील पोलीस होऊन जातील, तू बघतच बसशील. तो विषय वेळा. तर मित्रांनो ग्राउंड मारला 45+47 मारले, 50 पैकी 50 मारले. पण पेपरचं काय आप्पा, पेपरला पण आहे ना 80-90 मार्क घ्यायला लागतात. नुसता ग्राउंडचा बादशाह झाला, अरे पण पेपर करतो लक्षच नाही दिलं. पेपर पण आपल्याला सोडवायचा आहे. वर्षभर जसं ग्राउंड कर लक्ष देतो, तसं तो पेपर पण कधी आता म्हणजे ग्राउंड होते आपल्याला, पण पेपरला काय आपलं डोकं चलत ना. त्यासाठी मित्रांनो चांगले क्लास लावायला लागतात. आपल्या अकॅडमी आहे मित्रांनो, 6,000 रुपये प्रति महिना, हॉस्टेल मेस क्लास फिजिकल सगळं. या अकॅडमी बघा, एक दिवस जेव्हा मस्तपैकी ग्राउंड बघा, क्लास बघा, नंतर ऍडमिशन घ्या. तो विषय वेगळा, ते शेवटला सांगतो तुम्हाला. 100 मार्काचा पेपर जसा शिपाईला असतो, 90 मिनिटाचा पेपर, 90 मिनिटाचा टाइम जसा शिपाई पदाला असतो. पण ह्याच्यामध्ये मराठीला तुम्हाला 20 मार्क आहेत, तिकडे 25 होते. बुद्धिमत्तेला 20, गणिताला 20, सामान्य ज्ञानाला 20, आणि खूप महत्वाचे हे 80 मार्काचं तुम्हाला माहितीच आहे. पण हे 20 मार्कच खूप मित्रांनो डोक्यात ठेवा, की हे मित्रांनो तुम्हाला चालक पदाबद्दल एक वेगळं पुस्तक भेटतं, त्याचा कलम वेलम बाकी कांदा लसूण सगळं असतं, ते आपल्याला मित्रांनो पाठ करायचंय. आणि हे 20 पैकी मित्रांनो 20 पैकी मार्क आपल्याला घेऊन जायचंय, समजलं का. हे सगळ्यांना येतंय, अभ्यासाचा सगळ्याचा चालू आहे. पण ह्याचं काय, पोलीस चालक पदासाठी स्पेशल पुस्तक आल्यात मार्केटमध्ये, ले आलेत. जे ते नवीन प्रकाशन, नवीन भरती आले काढ पुस्तक, नवीन भरती आली काढ पुस्तक, नुसतं कव्हर चेंज कर, दे जाहिरात टाकून, कव्हर चेंज कर, दे जाहिरात टाकून. का अहो, त्यांचे कामाचे पुस्तकं छापायची. लेखक ते कामच करणार. शिक्षक आहे ते शिकवणार, ग्राउंड आहे फिजिकल घेतो, अकॅडमी चालवणार. मित्रांनो आपण पोलीस भरतीचे स्टुडंट आहे, आपण पोलीस भरती करणार. समजलं का मित्रांनो, हे तुम्हाला मार्काचं कळलं. मित्रांनो इथं आपल्याला 90 तरी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, समजलं का. आता माझा 90 इकडं 25 इकडं 90 कधी आपला निभाव लागायचं. पण मित्रांनो वर्षभर पोरं अभ्यास करतात, गरीब तुकडा चटणी भाकर खातात, वावरात काम करतात, वावरात पाणी धरता धरता अभ्यास करीतात. पण मित्रांनो पोलीस होऊन जातात. तुम्ही तुमच्या आत्ताच्या मागच्या भरतीला कोण तुमचा मित्र पोलीस झाला असेल, त्याला फोन फिरवा, मित्रा तू कसा पोलीस झाला, तू त्याची सत्य परिस्थिती सांगेल. मित्रा मी एवढे बेकार दिवस काढले ना, मी सांगू शकत नाही, मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला भेट मी तुला सांगतो. खूप मित्रांनो वाईट परिस्थितीतून हे पोलीस झालेले असतात. मित्रांनो मला माहितीये, मी पोरांचं मन ओळखू शकतो, समजलं का. आता समजा तुम्ही 47 मार्क घेतले फिजिकलला, तुम्ही 47 मार्कानंतर तुम्ही क्वालिफाय होणार. तुम्हाला नंतर तुमचे ड्रायव्हिंग टेस्ट होणार. पण ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये मित्रांनो काय मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्ट 50 मार्काचे, आपल्याला 20च मार्क पाहिजे क्वालिफायसाठी. तुम्ही किती गाडी मधलं 500 असतात, नाही येडे मी हायवा चालले ते तिकडे खाणीवरती 50 पैकी 50 मार्क घेतो. पण मला तिकडे 50 घे नाही तर 51 घे, तुला 20च मार्क ते धरले जातात. पण ते 20 मार्क पुढे कोणत्याच मेरिट मध्ये धरले जात नाही. ह्याचा विचार करा मित्रांनो. गाडी येत नसेल तर तात्काळ क्लास लावा, तात्काळ लायसन काढून घ्या. लायसन वरती मित्रांनो विषय निघला तर मित्रांनो लायसन हे LMV काढून टाका. तुमचं लर्निंग वरती मित्रांनो काम होणार नाही. तात्काळ तुम्ही लायसन काढा टाका. गाडी येत नसेल तर क्लास लावून टाका. 4-5 हजार खर्च होईल, पण काम हे फिक्स होऊन जाईल. नंतर ते जडवाहनाचं लायसन नंतर देता येतं. पण मित्रांनो आपला हे फॉर्म भरताना खूप आवश्यक आहे, समजलं. खारखोर तर मित्रांनो हे प्रत्येक याला 10 मार्क आहे. ह्याला 10, ह्याला 10, ह्याला 10, 10, ह्याला 10. तर मित्रांनो हे पहिलं जे आहे ना, चढावरती गाडी चालवणे. बोलेरो गाडी माहितीये, बोलेरो नाही तर पोलीस व्हॅन चढावरती चालवली जाते. आणि 400चा टेम्पो. तुम्हाला बाबा किती तुम्ही चांगली गाडी पडते का, पूर्ण चढपर्यंत ह्याला गाडी बंद करताय तुम्ही, बंद पडते. क्लच सोडला गाडनं पडलं बंद. माणसं मारू नका, तिथं पोलिस मारू नका. तुम्ही गाड्या चालताना एवढं झालं म्हणजे मिळवलं मित्रांनो. चढायला चांगली गाडी चालवा, गाडीची चांगली प्रॅक्टिस करा. आणि दुसरी इथं 10 मार्क मिळून जाणार, इथं 10 मार्क क्वालिफाय तुम्ही इथं झाला. नंतरची गोष्ट एच मधून मित्रांनो तुम्हाला गाडी चालवायची. अरे बाबा एच असतंय काय बाबा, मी सांगतो ना, मी व्हिडिओ कायसाठी बनवतोय, उगाच डायलॉग टाकण्यासाठी करतो काय. हा एच आहे मस्त पैकी. इथून गाडी चालवायची, इथून बांग परत तिथून बांग करायची. हा असं एच मारायचं मस्त रिलॅक्स मध्ये, डोक्यात काही ताण ठेवायचा नाही, मस्त पैकी माय पण एच होणार आहे. विषय सोडला. सी मधून रिव्हर्स गाडी चालवणे. इथं मित्रांनो मोठी गाडी असते,
हा असं असं सी समजला. इथून बांगून रेवस टाकायचा खापकोनी खास 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 करीत असा माग आणायचा. अरे मिळाले की 10 मार्क, ह्याला काहीच वाव नाही ह्याच्यामध्ये. समजलं. आणि शेवटला असते मित्रांनो पार्किंग. आता भरपूर जणांना गाड्या माहिती, पार्किंगही माहिती, पण आता आता समजा इथे या गाड्या लागल्यात, इथे इथं मध्ये एक जागा शिल्लक आहे आपली. समजलं. तू आला मस्त इथून गाडी घेऊन बांग हुम आणि इथून रिव्हर्स टाकली. रिव्हर्स मस्त पैकी इथं तुझी BMW बसली मस्त पैकी. समजलं का मित्रांनो. इथं असे मस्त रिव्हर्स मध्ये टाकून द्यायचे. ह्याला म्हणतात पार्किंग मित्रांनो. पार्किंग चार्ज टेम्पो असते बरं का. तुम्हाला इथपर्यंत कळलं टेस्ट पर्यंत. इथं मस्त पैकी तुम्हाला ग्राउंडला 47 मार्क पडले, इथं तुम्हाला पडले 20. असं 20 काय जास्त अपेक्षा नव्हतं. नंतर तुम्ही झाला क्वालिफाय कशासाठी, लेखीसाठी. लेखीला पडले बाबा तुला 90. तुला 90 हे आणि ग्राउंडचे 47. हे 7 7 14 15 16 7 14 15 16 सॉरी 77 केले नाही का मी. मला असं कसं काय व्हायला लागलं. हे 90 आणि हे 47, हे 7 आणि हे 137. येड्या टॉपच्या जिल्ह्यामध्ये तू पोलीस चालक पदावरती तू सिलेक्ट होऊन जाईल. समजलं का तुम्हाला. मित्रांनो हे तुम्हाला ही गोष्ट मी आधी सांगितली की 20 मार्क हे क्वालिफाईंग साठी असतात आणि हे मार्क कुठेही धरले जात नाही. पण मित्रांनो हे मी खास खाली काय लिहिलंय की NCC चे मार्क ग्राह्य धरले जात नाही चालक शिपाईला. समजलं का मित्रांनो. आपल्या पोलीस चालकला पोलीस कॉन्स्टेबल होऊन जातं, पण इथं मित्रांनो हे मार्क ग्राह्य धरले जात नाही. समजलं का. इथपर्यंत सगळ्यांना माहिती कळली. तर मित्रांनो पुढचं सांगतो मला. हे आपलं दरवेळेच तुम्हाला मग सांगितलं की 6,000 रुपये प्रति महिना अजित अकॅडमी मध्ये आता तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बॅच पण चालू आहे, ह्याच्याबद्दल काय मी काय जास्त बोलणार नाही मित्रांनो. आणि तुम्हाला ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तुम्हाला का भरपूर दिवसापासून येड्या सगळ्याला मार्केट कोणाचं नव्हतं तेव्हा आम्ही सगळे व्हिडिओ बनवायचं. तेव्हापासून जुना माणूस सर्व मार्केटमध्ये. मला नाही पुढणार मग कोणाला येणार, दुसऱ्यांना न्या मला येण्यासोबत सोबत पुढे जाऊ आपण. समजलं. सबस्क्राईब करून टाका, ठपकन बटनावर तुम्ही टॅप करून टाका आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. काय चुकलं मागलं असेल, एखादा अपशब्द तोंडातून निघाला असेल तर माफ करा. आणि काय वाटलं असेल, काय तुम्हाला चालक पदाबद्दल काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जय महाराष्ट्र.